नमस्कार. आपली ह्या उत्तम पुरुष अशा ह्या अध्यायाची गेल्या वेळेला सुरुवात झाली आहे. केवळ पहिल्या 2 शब्दांचा आपण विचार करा. ऊर्ध्वमूल एवढा एकच. आता हा विचार करताना आपण जवळजवळ माऊलींच्या 12-14 ओव्यांमध्ये मूळ ऊर्ध्व म्हणजे वरती आहे एवढाच विषय पाहिला होता. आज आपल्याला आदर्श शाखा त्याच्या फांद्या खाली खाली कशा आहेत त्या पाहिजेत. जाता जाता मी आपल्याला असं शेवट म्हटलं होतं की आपण ज्याला फॅमिली ट्री म्हणतो त्या फॅमिली ट्रीसारखं हे आहे. आपल्याला माहिती असणारे समजा आपले आजोबा पणजोबा कोणीतरी आपण वरती लिहितो, मग त्यांची मुलं, मग त्या 4 मुलं, मग त्यांची मुलं, असं करत करत खाली फांद्या वाढत जातात. असं एक आपण फॅमिली ट्री कागदावरती काढतो. अगदी तसाच विचार भगवंतांनी या अध्यायात केला आहे. आणि हा अध्याय सांगताना म्हटला की सगळ्यात मूळ काय तर ईश्वर. आता असं म्हणताना सुद्धा मी नकळत असा हात वरती केला तर ह्याचा अर्थ ईश्वर जर सगळीकडे आहे तर असं वरती म्हणण्याचं काय कारण. पण तरीही आपल्याला माहिती आहे की उत्तम जे असतं ते उंच उंच असतं, उच्च ह्याच्यावर असतं, असा आपण विचार केला. आणि म्हणून मूळ जे आहे ते ऊर्ध्व म्हणजे वरती आहे. मस्तकाला सगळीच इंद्रिय महत्त्वाची, पण तरी देखील बुद्धी असणाऱ्या ह्या मेंदूचं स्थान वरती आहे. उत्तमांग असं त्याला म्हटलं जातं. त्यामुळे नकळत आपण सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. त्या ब्रह्मवस्तूचाच विचार या रूपकातून आपण करतो आहोत. पण ते रूपक सांगताना त्यांनी ऊर्ध्व म्हणजे वरती हा जो वृक्षाचं रूपक घेऊन आपल्याला सांगतात, संसार वृक्ष सांगतात. या संसार वृक्षाचं मूळ ऊर्ध्व म्हणजे वरती आहे असं म्हटलं आहे. खरं तर आता श्रेष्ठ म्हणजे देव सगळ्यात श्रेष्ठ, परमात्मा वस्तू हे सगळ्यात श्रेष्ठ. आणि म्हणून मग परमात्मा वस्तू श्रेष्ठ आणि सगळीकडे परमात्मा आहे, तरी देखील त्याचं स्थान जे आहे ते उंचावर म्हणून उच्च असं दाखवलं आहे. आपण सगळं समजून घेण्यापुरताच विचार आहे. वारंवार सांगायचं ही जी ब्रह्मवस्तू म्हणतात, आत्मवस्तू, ब्रह्मवस्तू, परमात्मा, ईश्वर हा सगळीकडे भरलेला आहे. आणि सगळीकडे भरलेल्या असणाऱ्या ईश्वराचं स्थान तो सगळीकडे असला तरी देखील आपल्याला रूपकातून समजून घ्यायचं आहे, वृक्ष म्हणून समजून घ्यायचं आहे. म्हणून त्याला ऊर्ध्व असं म्हटलं. वरती त्याचं मूळ आहे त्या झाडाचं असं म्हटलं. 87 ओळीपर्यंत आपण आलो आहे. आज अधहा शाखा, अधहा म्हणजे खाली, सगळ्या फांद्या ज्या आहेत त्या खाली पसरलेल्या आहेत. आता मूळ जे आहे ते वरती आहे. झाड ही आपल्याला समजुतीसाठी गोष्ट आहे. संसार वृक्ष आहे. या विश्वाच्या मुळाशी परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माला या सगळ्या आता फांद्या फुटत आहेत. कशा फांद्या फुटल्या आहेत त्याचं वर्णन आज आपण पाहणार आहोत की कशा बेचकीतून फांद्या येतात, कसा अंकुर फुटतो, कशा 2च्या 4 त्या 2 फांद्यांच्या मध्ये असणाऱ्याच्या ठिकाणून कशा फांद्या येतात, त्या फांद्यांचे जणू काही झुपकेच तयार होतात. अशा पद्धतीचं वर्णन आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वृक्ष ही एक नुसती कल्पना करायची आहे. वृक्ष हे आपल्याला रूपक घेऊन माऊली समजावून सांगतायत. खरं तरी भगवंतानीच घेतलेलं रूपक आहे, पण भगवंताला थोड्या शब्दात सांगून पुरलं आपल्याला माऊली त्याचं स्पष्टीकरण ओव्यांच्या सहाय्यानं करणारे. ह्या एका श्लोकासाठी काही नाही तरी जवळजवळ 60-70 ओव्या माऊलीने खर्च केले आहेत. आज आपण 88 ओळीपासून आदर्श शाखा काय आहे ते पाहणार आहोत. वस्तूसी आपुला जो अबोधू, ऊर्ध्वी आठुलैजे कंदू, वेदांती हाची प्रसिद्धू बीज भावो. या 88 ओळीमध्ये आपल्याला त्यांनी ह्या आत्मवस्तूबद्दल, ब्रह्मवस्तूबद्दल, या परब्रह्माबद्दल आपला जो अबोधू म्हणजे अज्ञान आहे, म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे. खरी गोष्ट आहे, जी गोष्ट दिसत नाही आहे त्याबद्दल आपल्याला सगळं समजून घ्यायचं आहे. त्यामुळे त्या परब्रह्म परमात्म्याने हे सगळं निर्माण केलं आहे असं आपण म्हणतो. तो दिसत तर नाही आहे, पण त्यांनी हे सगळं निर्माण केलं आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला अज्ञान आहे. मग माऊली सांगतात वस्तूशी आपुला जो अबोधू, वस्तूशी म्हणजे त्या आत्मवस्तूशी, त्या परब्रह्माशी आपलं जे अज्ञान आहे. ऊर्ध्वी आढुळैजी कंदू, तर आता आहे त्या ब्रह्माच्या, ऊर्ध्वी म्हणजे वरती अशा त्या ब्रह्माच्या ठिकाणी आठुळैजी कंदू, त्याला ह्या वेदांतामध्ये बीज भाव असं प्रसिद्ध नाव आहे. म्हणजे या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला एक कंद आहे. अज्ञान, आपलं जे ब्रह्मवस्तूचं अज्ञान आहे तो अज्ञान म्हणजे जणू की एक कंद आहे. असा आळवाचा कांदा किंवा क्रदळीचा कांदा आपण लावतो तर ते कांदा जो आहे त्याच्यातून असे बारीकसे अंकुर फुटतात आणि मग त्याला रोपं येतात असं आपल्याला दृश्य दिसतं. आता ते झाडाचं असल्यामुळे मातीमध्ये खाली आपल्याला तो कंद लावला जातो आणि मग त्याला अंकुर फुटतात. आता हे ब्रह्मवस्तू आहे ना, त्यामुळे त्याचं ऊर्ध्व आहे.
आणि त्या ऊर्ध्वी आठवड्याचे कंदू. बरं, हा कंदूसुद्धा कुठला, तर म्हणे अज्ञानाचा. हे जे ब्रह्मवस्तूबद्दलचं आपलं अज्ञान आहे, अबोध म्हटलं आहे, तो अज्ञान म्हणजे कंदू आहे. आणि याला वेदांतामध्ये बीजभाव म्हणतात. आता कंदातून अंकुर फुटणार आहेत, म्हणजे अज्ञानातून अंकुर फुटणार आहेत. अज्ञान कसलं आहे, तर त्याचं खरं ज्ञान आपल्याजवळ नाही. या आत्मवस्तूबद्दल आपलं अज्ञान आहे, त्या अज्ञानाला कंद फुटतात आणि त्याला बीजभाव असं म्हणतात. आता ही सुद्धा गोष्ट समजून घ्यायला पाहिजे आपल्याला. अज्ञान कशाचं आहे, तर या परमात्म्याचं, म्हणजे आपण असं धरूया, आपल्या पिंडाचा विचार केला तर आपल्या स्वरूपाबद्दलचं आपल्याला अज्ञान आहे. खरा मी कोण हे आपल्याला परिचित नाही आहे. आणि त्यामुळे ते जे अज्ञान आहे तेच ह्या संसार वृक्षाचा तो कंद आहे. मूळ जे आला आहे ना, ऊर्ध्वी मूळ, आणि त्या कंदातून येतं. तर मुळात काय आहे, तर मुळातच या स्वरूपाबद्दलचं जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून कंद आला आहे. यालाच बीजभाव असं म्हणतात. आता समजून घेऊया. समजा माती आहे, पृथ्वी म्हणजे माती. आता ही माती थोडीशी घेतली आणि भिजवली, मळली, आणि ती ओली जी मळलेली माती आहे याच्यातून तो कंद यायचा. मग ह्याला आपण बीजभाव म्हणूया. म्हणजे स्वरूपाचं, आपल्या खऱ्या मीचं जे अज्ञान आहे, हा जो कंद म्हटला आहे, हा कंद म्हणजेच बीज. यातून अंकुर, मातीतून अंकुर फुटतो. माती असल्याशिवाय काही त्या कंदातून अंकुर येणार नाही आहे, बाहेर पडणार नाही आहे. त्यामुळे आपलं जे अज्ञान आहे, या अज्ञानाला कंद म्हटलं आहे. तर त्या अज्ञानातून, या बीजातून आता हे आणखीन वृक्षाचा अंकुर आपल्याला यायचं आहे. म्हणजे शेवटी अज्ञानच आहे. अज्ञानाला अज्ञानाचीच फळं असं फार तर होईल. आता हे असं का म्हटलं आहे, लगेचच्या 1-2 ओव्यांमधून आपल्या लक्षात येईल की आधी आपल्याला काय कळलेलं नाही ते आधी सांगितलं आहे. आणि मग ते कळलेलं नाही हे आपल्याला बाजूला केलं की काय आपल्याला कळलं आहे हे पण आपल्याला समजेल. तर आत्ता तरी माऊली 28व्या ओवीत आपल्याला सांगत की जे आपलं अज्ञान आहे, स्वस्वरूपाबद्दलचे अज्ञान आहे, स्वतःबद्दलचा खरा जो काही परिचय आपला आहे, खरी जी आपली ओळख आहे, आपण आपल्या देहासंदर्भातल्या या सगळ्या दृश्य देहाबद्दलचं जे काही परिचय आपल्याला आहे तो आपल्याला कळतो आहे. पण खरं स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे ते आपल्याला कळत नाही. ते जे अज्ञान आहे ते अज्ञान म्हणजे बीजभाव आहे. त्या अज्ञानाला अंकुर फुटतात. थोडा समजुतीनं घेतलं तर आपल्याला कळेल. मी नेहमी म्हणते की आपण जरी आभासी पद्धतीनं अभ्यास करत असलो तरी समोर जर ज्ञानेश्वरी तुम्ही ठेवली असेल, म्हणजे ठेवतच असाल, तर तुम्हाला या ओवीचा अर्थ मी सांगत असताना लगेच उलगडा होईल. वस्तुसी आपुला जो अबोधो, या आत्मवस्तूबद्दल आपलं जे अज्ञान आहे, ऊर्ध्वी आठुळे जे कंदू, ब्रह्माच्या ऊर्ध्वी असणाऱ्या त्या ब्रह्मवस्तूबद्दल. आता ब्रह्मवस्तू सगळीकडे आहे, ईश्वर सगळीकडे आहे. त्या ब्रह्मवस्तूबद्दल आता जे आपण वर्णन करतो आहे, ऊर्ध्वी मूळ, त्या ब्रह्मवस्तूचं मूळवरती आहे, तिथे आठुळे जे कंदू, तिथे जो कंदू आहे तो अज्ञानाचा आहे. आणि या अज्ञानाच्या कंदूला वेदांताच्या भाषेमध्ये बीजभाव म्हणतात. आणि बीजातून ह्या छोट्याशा त्या बीजामधून पुढे अंकुर फुटणार आहे. तर त्याचे अज्ञान आहे, त्या अज्ञानातून आता अंकुर फुटणार आहे. घन अज्ञान सुषुप्ती बीजांकुर भाव म्हणते, येर स्वप्न हन जागृती हा फळभावो तयाचा. आता 89व्या ओवीमध्ये माऊली एक आपल्याला दृष्टांत देत येतात. ते असं म्हणतात की आपल्याला या गोष्टी कळतात, आपल्याला निद्रा कळते, आपल्याला स्वप्न कळतं, आपल्याला जागृती कळते. त्यामुळे त्याचा आधार घेऊन ते आपल्याला सांगतात की घन अज्ञान सुषुप्ती. घन म्हणजे अगदी पूर्णपणानं अज्ञान. कशाचं? आता हे जे अज्ञान म्हणजे निद्रावस्थेमध्ये आपल्याला सगळं अज्ञान असतं. आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या स्वतःबद्दलचं पण आपल्याला अज्ञान असतं. आणि मग अशा अज्ञानाच्या वेळेला म्हणजे ती जी की आहे ती अंकुर अवस्था असते. इतर ज्या 2 अवस्था आहेत, जागृती आणि स्वप्न, जागे असतो आणि स्वप्न पण आपल्याला असतं, त्या ज्या 2 अवस्था आहेत त्या गाढ झोपेच्या अंकुराचं ते फलावस्था आहे. म्हणजे त्या गाढ झोपेमध्ये काहीच आपल्याला ओळख नाही आहे, काहीच कळत नाही आहे. पण गाढ झोपेबद्दलचं जे की आपलं ज्ञान आहे ते जागृतावस्थेत आल्यावर आपल्याकडं अरे वा काय छान झोप लागली, म्हणजे ते त्याचं फळ झालं. अबोध अज्ञान हेच अंकुर आहे, अज्ञान हेच बीज आहे. पण या अज्ञानाच्या बीजातून आपल्याला फळ काय मिळालं? जागं झाल्यावर की मला गाढ झोप लागली होती.
अशा प्रकारचा विचार केला. अंकुराची फलावस्था काय, तर फलावस्था ही जागृतीमध्ये कळणं की मला गाढ झोप लागलेली होती आणि छान झोप लागली होती, असा जो अनुभव आहे आपला, ते आपलं जणू की फळ आहे. पण फळ कसलं आहे, तर त्या अज्ञानाच्या अंकुराचं फळ आहे. कळलं काहीच नव्हतं. गाढ झोप लागण्यामध्ये आपल्याला अज्ञानच असतं सगळं. स्वची ओळखसुद्धा आपल्याला नसते, आजूबाजूचं भान आपल्याला नसतं. म्हणूनच आपण त्याला सुषुप्ती किंवा गाढ निद्रा असं म्हणतो. अशा गाढ निद्रेमध्ये म्हणजे अज्ञानामध्ये आपल्याला काहीच कळत नाही आहे. जसं पहिल्या 88व्या ओवीमध्ये आपण म्हटलं की अज्ञान अबोधू, ते अज्ञानच आहे, सद्वस्तूबद्दलचं अज्ञान आहे. त्या अज्ञानाचं फळ जे अंकुर आहे ते बीज म्हटलं आहे त्याला. आता एक उदाहरण म्हणूनच फक्त त्यांनी आपल्याला सांगितलं की ती जी काही सुषुप्ती आहे, त्या सुषुप्तीमध्ये अज्ञानच असतं. मग त्याचं बीज, फळलेलं बीज कुठे दिसेल, तर ते जागृत अवस्थेमध्ये आपल्याला दिसतं. आता ह्या ज्या 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ही सुषुप्तीला त्यांनी घन अज्ञान असं म्हटलं आहे. घन याचा अर्थ दाट, निबिड अरण्य, घनदाट अरण्य असं आपण म्हणतो ना. तर याचा अर्थ या सुषुप्तीमध्ये घनदाट असं अज्ञान असतं, अगदी पक्कं अज्ञान असतं. थोडीशी सुद्धा, म्हणजे एरवीची जी झोप आपल्याला असते ती आपली तसं म्हटलं तर थोडीशी जागरूक झोप असते. पटकन खूप आवाज झाला तर आपण जागे होतो. ही जी आहे ती गाढ निद्रा आहे. त्यामुळे त्यांनी घन शब्द वापरला. घन, निबिड, दाट असं हे अज्ञान अवस्था आहे. सुषुप्ती अवस्थेची जी काही वर्णन केलं आहे ती अवस्था कशी, तर पूर्ण अज्ञान, नाहीच काही त्याच्यातून कळत आहे. गाढ निद्रेमध्ये पूर्णपणानं अज्ञान आहे. म्हणजे मगाशी जसं ती ओली माती आणि मग पाणी आणि मग ती मळलेली आहे, त्याच्यातून आता बीज यायचं आहे, त्याला अंकुर फुटायचं आहे, तसं हा आता जो सुषुप्तीचा आहे त्याच्यात असं घनदाट असा जो आहे, त्याच्यातून आपल्याला जे काही नंतर कळणार आहे ते फळ आहे त्याचं. आणि ते फळ काय, तर तो जो फलभाव आहे, ही सगळी आपल्या त्यावेळच्या श्रमाचं फळ आहे ते. आता तेव्हा श्रम म्हणजे काय, अज्ञान. अज्ञानामध्ये गाढ निद्रा, आणि त्या गाढ निद्रेचं फळ काय, तर जागेपणी आपल्याला कळावं, अरे वा छान झोप लागली ती. तसं तरी आपल्याला फलभाव काय, तर फलभाव ही सगळ्या श्रमाची आपली कर्तव्यता, की छान झोप लागणं ही आपल्याला येणारी अनुभूती. किंवा आपण खरोखरच एखादा कंद लावला आहे आणि त्या कंदाला अंकुर फुटला आहे, त्या मातीतून त्याला जे काही मिळालं त्याचा आधार घेऊन त्याला ते नवीन एक अंकुर फुटतो आहे, तो जो अंकुर आहे. आता आपण थोडा विचार करूया. बीजभाव म्हटलं आहे, त्या बीजभावाचं आता म्हटलं जसं माती, पाणी, मग ती मऊ माती, त्यातले दगड गोटे नको असे तण काढले आणि मग त्याला अंकुर फुटला. अंकुर हे फळ, बीजभाव म्हणजे माती, आणि या मातीतून मिळालेलं अंकुर हे फळ आहे. प्रक्रिया काय करावी लागली, तर त्यातले दगड धोटे नको अशा गोष्टी काढून टाकल्या, पाणी घातलं गेलं, हे परिश्रम करावे लागले. किंवा आता म्हटलं तसं की ही जी सगळी काय म्हणायचं, ज्याला नामरूपात्मक सृष्टी आहे, म्हणजे आत्ता आपण सुषुप्तीचं उदाहरण घेतलं, तर सुषुप्ती हे अज्ञान सांगितलं की पूर्णपणानं आजूबाजूचं भानही नसतं, इतकं तिला अज्ञान असतं. आणि मग त्यानंतर मग त्यावेळेला परिश्रम काही तिचे जाग येणं, जाग आली की मग ती जागृती, हे जागृती हे फळ आहे. जागा आल्यानंतर, जागा झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे हे अनुभव छान आला, शांत झोप लागली, अगदी गाढ झोप लागली, थोडीशी झाली तरी ती पुरते, असं जे तो फलभाव झाला. म्हणजे 3 गोष्टी आपल्याला लागल्या. एक म्हणजे आत्ता म्हणजे बीज लागलं, त्याच्यानंतर काही त्या बीजाच्या फळाचं रूपांतर होण्यासाठी काही क्रिया करावी लागली. मग ते बीज माती असू दे आणि मातीचा अंकुर फुटू दे, त्याला लागणारे परिश्रम, किंवा सुषुप्ती अवस्था असू दे आणि मग जाग येणं असू दे, त्याच्यातून मिळणारं जागृती हे फळ. हे आपण जर समजून घेतलं आणि या 3 अवस्थांचा अनुभव आपल्याला कळतो. आपण जागे असतो, आपल्याला स्वप्न पण पडतं, आपल्याला गाढ झोपेचा पण अनुभव असतो. इथे आपल्या लक्षात येईल गाढ झोप हे अज्ञान आहे, आणि गाढ झोपेच्या या अज्ञानाच्या अवस्थेत आपल्याला काहीच कळत नाही, स्वतःचा पण आपल्याला विसर पडतो. ही जी अवस्था आहे म्हणजे अज्ञानाची, गाढ झोपेची अवस्था आहे. मग त्याला मूढावस्था म्हणा, अज्ञानावस्था म्हणा. या अज्ञानातून म्हणजे या गाढ झोपेतून बाहेर पडलं की आपल्याला ज्ञान होतं. आता आपल्याला लक्षात येईल की या 2 याच्यामध्ये आपल्याला एवढं अबोधू अज्ञानाबद्दल का सांगितलं आहे, तर या अज्ञानाच्या नंतर आपल्याला ते ज्ञान होणारे म्हणजे जणू काही अंकुर फुटणारे, ते जे ऊर्ध्वमूळ आहे, त्या ऊर्ध्वमूळाला आधी अज्ञानात आहोत आपण, अंकुर फुटेल तेव्हा आपले ज्ञान आपल्याला होणार आहे.
आता त्याच्यात सुद्धा असं आहे की कुठल्या प्रकारचं बीजाचं अंकुर फुटणार आहे त्यावर पण अवलंबून आहे. हे जे ज्ञान आपल्याला होणार आहे त्या ज्ञानाचं जर आपल्या विषय, सुख, दुःख, राग, लोभ अशा सगळ्या गोष्टी जर आपल्या जागृत झाल्या, म्हणजे याच भावना आपल्याला त्याच्यातून मिळाल्या, तर त्या अज्ञानातून ज्ञान व्हायच्याऐवजी विपरीत ज्ञान होईल. आपल्याला ज्ञान व्हायला हवं आहे. आधी आपल्याला अज्ञान आहे, स्वरूपाचं अज्ञान आहे. त्या अज्ञानाचं ज्ञानात रूपांतर होतं आहे, पण ते ज्ञान कसलं असायला हवं याचा पण विचार आपल्याला माऊली करायला सांगणार आहे. कारण ते ज्ञान पुन्हा जर विषयांचं झालं, जाग आली आणि जाग आल्यानंतर विषयच आठवले, तर ते ज्ञानाकडे नाही गेलो, विपरीत ज्ञानाकडे गेलो असं होईल. याचा पण विचार त्यांनी करायला सांगितला आहे. आपण आणखीन 2 ओव्या वाचूया आणि मग हे अज्ञानाकडे जायच्याऐवजी ज्ञानाकडे जायचं, हे जे 2 मार्ग आहेत या 2 मार्गाचा आबा महाराज परांजपे यांनी जी ज्ञानेश्वरी सांगितली आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी एक छान उदाहरण दिलं आहे. ते उदाहरण आपण घेऊया. 90व्या ओळीमध्ये ते म्हणतात ऐसी यया वेदांती. या वेदांतामध्ये त्याला बीजभाव म्हटलं आहे ना. तेव्हा ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती परी ते असो प्रस्तुती अज्ञानमुळं. ते सांगतात हे सगळं वेदांतांनी प्रतिपादन करायची भाषा आहे. अगदी बरोबर आहे. आणि हे प्रसिद्ध आहे की ते बीज आहे, म्हणजे ऊर्ध्वी मुळं आणि अशा प्रकारचं रूपक घेऊन सांगणं हे सगळं वेदांताचं आहे. हे बरोबर, ते राहू दे, परी ते असो. माऊली पण सांगते ते राहू दे. या सगळ्यांमध्ये आपण कारण काय हे लक्षात घ्यायचं की अज्ञान हे मूळ आहे. ऊर्ध्वी मूळ तळी असं जे म्हटलं आहे ते ऊर्ध्वमूल जे आहे त्या तिथे मुळाशी काय आहे तर अज्ञान आहे. त्या अज्ञानातून आपल्याला ज्ञानाकडे यायचं आहे, विपरीत ज्ञानाकडे जायचं नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सुचितीमुळे बळिया बांधून आळे मायायोगाचे. झाडाचं चाललं आहे ना, त्या झाडाला आळं करावं लागेल. त्यामुळे ते म्हणतात ऊर्ध्व आत्मा निर्मळे आणि अधोर्ध्व सुचितीमुळे. आता ते म्हणतात की काय होतं की हे जे ऊर्ध्व म्हणजे वरती आणि अधोर्ध्व जरा त्याच्या खाली असं जे काही गोष्टी निघतात, म्हणजे ती संसार वृक्षाची जी मुळं आहेत त्याचा खालचा भाग आणि वरचा भाग असं म्हणूया. अधोर्ध्व म्हणजे अधपण आणि ऊर्ध्वपण, खालचा वरचा भाग आपल्याला ते दाखवतात. आणि ते काय करतात याच्यासाठी ते आळं बळिया बांधून आळे, झाडाला जसं आळं करतो तसं आळं तयार होतं. हे आळं कशाचं तर म्हणाले की कसलीही उपाधी नाही आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेलं जे चैतन्याचं आहे तिथे या सगळ्याचे दृढ संबंध असतात. आता म्हणजे काय असा प्रश्न निर्माण होईल. आता पण झाड वगैरे सगळं ठीक होतं, त्या झाडाच्या संदर्भात काय बोलताय ते आम्हाला कळत होतं. पण आता ऊर्ध्व आत्मा निर्मळे म्हणजे काय किंवा अधोर्ध्व सुचितीमुळे निघतात म्हणजे काय तर आता हे जे झाड आहे त्या झाडाच्या त्या ऊर्ध्व म्हणजे वरच्या बाजूला जी मुळं आहेत त्या मुळाच्या अधः आणि थोड्याशा वरती खालती अशी जी काही मुळं ह्या संसार वृक्षाच्या व खालच्या वरच्या भागामध्ये दाखवली जातात. हळूहळू त्याला अंकुर फुटतात आणि हे सगळे अंकुर फुटताना खरं तर काय आहे तर ते स्वरूपाचं आहे. ते चैतन्याच्या ठिकाणी हळूहळू काय होतं तर त्या मायेचे संबंध येतात. म्हणजे आता ते बाहेर पडत आहे ना, त्यामुळे बाहेर आलं की दृश्य जगाशी संबंध येतो आहे आणि मग ते अंकुर असे बाहेर फुटायला लागतात. अजून आपण जरा पुढे गेलो की आपल्याला 91 अर्थ आपल्याला कळेल. मी आत्ता जसं म्हटलं की ते आपल्याला म्हणतात की ह्या 88 आणि 89 या 2 ओव्यांमध्ये जे आपण असं पाहिलं, दोन्ही गोष्टी पाहिल्या की बीजरूप असं वेदांतांनी म्हटलं आहे, त्या अज्ञानाला म्हटलं आहे आणि सुषुप्तीचं उदाहरण पण घेऊन पाहिलं. आणि एकूण त्यांनी आपल्याला सांगितलं अज्ञान ही अवस्था आहे. मग त्याला गाढ निद्रा म्हणा, पण तेव्हा ज्ञान नाही ही गोष्ट खरी आहे. मूढावस्था किंवा अज्ञानावस्था असं त्याला म्हटलं. स्वचा विसर, एकीकडे स्वरूपाच्या ज्ञानाचं अज्ञान आहे. आता त्या अज्ञानाचंच वर्णन वेगवेगळ्या शब्दात करतात की स्वरूपाचा त्याला विसर पडलेला आहे. ही जी काही अज्ञानमय अवस्था आहे ही काय आहे तर ह्याला मूळ माया असं म्हणतात. ईश्वर म्हणजे परब्रह्मानीच ही सृष्टी निर्माण केली आहे, पण ही मूळ माया कुठे आली तर अज्ञानाच्या ठिकाणीच ही मूळ माया आली. आता अज्ञानातून बाहेर पडलं की मग ज्ञानप्राप्ती होणार आहे, हे तर आहेच. त्या सुषुप्तीमधून बाहेर पडलं की जागेपणी आपल्याला ज्ञान होणार आहे. त्यामुळे या सगळ्या अज्ञानातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपण असं लक्षात घेऊया की अज्ञान ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी
आपण समजा काय म्हणायचं की आधी स्वप्न पडलं किंवा काय जागृती स्वप्न, पण तरी देखील ज्ञानाकडे जायचं तर त्याच्यासाठी आपल्याला तुर्यावस्था उन्मनी अवस्था अशा पाहिजे. जागृतीमध्ये काही सगळं ज्ञान होत नाही, सगळ्या गोष्टी कळत नाहीत. स्वप्नामध्ये तर सगळं स्वप्नातून जागं झाल्यावर कळतं की ते सगळं खोटंच होतं. त्यामुळे अज्ञानाच्या इथून काही ज्ञान होण्याची शक्यता नाही. मग ज्ञान होण्याची शक्यता काय, तर आणखीन पुढे ज्ञानाकडे जाण्याच्या उन्मन होणं, तुर्यावस्था असे जे शब्द आहेत, इथून आपण अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाऊ शकतो. किंवा आत्ता म्हटलं तसं की जागं झाल्यानंतर जर विषयच आठवणार असतील तर तो झाला सामान्यांचा मार्ग, अज्ञानच आहे. पण ज्ञान जागं झालं की मग आपल्याला जर विषय आठवले तर तो झाला सामान्यांचा मार्ग, म्हणजे अज्ञानाकडून विपरीत ज्ञानाकडे आपण गेलो. पण जर का ज्ञानाकडून आपण स्वरूपाच्याकडे गेलो किंवा भगवंताचा विचार करण्यासारखा हे करायला लागलो की झाला तो संतांचा मार्ग, म्हणजे मध्ये अज्ञानच आहे. आता अज्ञानाचं ज्ञानात रूपांतर झालं की हे अज्ञान आहे याच्यातून बाहेर पडलो. आणि दोन मार्ग आहेत. जर का आपण पुन्हा विषयांकडे गेलो तर ते विपरीत ज्ञान झालं, आणि जर का आपण संतांच्या मार्गाने गेलो तर एका अर्थाने ज्ञानाकडे गेलो. मग विपरीत ज्ञानाकडे गेलो की दुःख, राग, द्वेष, मत्सर या सगळ्या गोष्टी आल्या, आणि संतांच्या मार्गाने आपण गेलो तर स्वरूपाचं ज्ञान झालं असं होईल. मग ज्या ऊर्ध्वमूळी तो जो वृक्ष आहे आणि त्या संसार वृक्षाचा जो विचार करतो आहे त्याचा अर्थ आपल्याला कळायला लागेल. तर आधी पहिलं हे काय, तर आपण आता ज्ञानाकडे वळतो आहे. ज्ञानातून म्हणजे संतांच्या रस्त्याने जायचं, ही जी अवस्था आहे ही आपली ब्रह्मरूप अवस्था आहे. 88व्या ओळीमध्ये जो आपल्याला अबोधू सांगितला तो आता जाईल, आणि आता आपली ज्ञानावस्था येईल. ही जी आहे ती ऊर्ध्वदशा आहे. आता हळूहळू म्हणजे आता भगवंताच्या रस्त्याने आपण जायला लागलो आहोत, म्हणजे ज्ञानाकडे वाटचाल करायला लागलो आहे, ऊर्ध्वदशेकडे जायला लागलो आहे. इथे आता द्वैत नाही आहे. हे जे आहे हे परमात्म तत्व आहे किंवा विश्वात्मक देव म्हटलं आहे तो हा आहे. ब्रह्मरूप अवस्था जी आहे ती ही आहे. त्यामुळे आत्मवस्तू, ब्रह्मवस्तू, चैतन्य, परमात्मा, परमेश्वर, ऊर्ध्व अवस्था असे जे काही शब्द आहेत ते सगळे इथे आहेत. पण जर अज्ञानातून आपण विपरीत ज्ञानाकडे गेलो तर पण द्वैतात जाऊ, मग पुन्हा तिथेच अडकू आपण. म्हणजे आपल्याला जसं आपण म्हणतो ना स्वप्न पडतं, मग स्वप्नामध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या स्वप्नावस्थेत असताना आपल्याला सगळ्या खऱ्याच वाटतात. अगदी समोर वाघ आला आहे किंवा काय शिवा आला आहे, कदाचित आपण भीतीने ओरडलो आहे, सगळं स्वप्नच असतं. आणि मग जाग आली म्हणजे ज्ञान झालं की आपल्याला कळतं की अरे हे सगळं स्वप्नामधला वाघ सिंह काय भय होतं ते तेव्हा होतं, आपण काय घाबरलो होतो, अगदी घाम फुटला होता वगैरे वगैरे, हे सगळं जे की आहे ते सगळं खोटंच आहे. हे सगळं अज्ञान दूर झाल्यानंतर म्हणजे जाग आल्यानंतर आपल्याला कळतं. तसंच आहे तो जो जीव आहे हा मूळ ब्रह्मरूपच आहे, पण ब्रह्मरूप असूनसुद्धा त्याचं ते असं अवमूल्यन होतं, आणि अवमूल्यन झालं म्हणजे ती मायेकडे जातं, आणि मग हीच माया अबोधू असं ते अज्ञानाकडे देते असं होतं. म्हणून आता जी काही आपण ह्या ऊर्ध्वीमुळेनंतर अधश शाखा पसरणार आहेत त्या अधश शाखांच्या म्हणजे या दृश्य जगाचं वर्णन होणार आहे, तर ती माया तो सगळा वृक्ष वाढवेल. भराभरा भराभरा त्याला अंकुर फुटतील, फांद्या फुटतील असं आपल्याला दिसेल. तर याच्यामध्ये आपण न रमता आपण काय करायचं, तर मूळ काय आहे त्या मूळ परब्रह्माचा आपण विचार करायचा, हा खरा त्याच्यातला अर्थ. पण तरी माया कशी भराभर हे झाड वाढवेल ते आपण आपल्याला पुढल्या याच्यातून कळेल. मग आधिली सदेहांतरे उठती जी आहे अपारे, ते चौपासी येऊन या आगारे खोलवती. काय सांगतात बघा, चौपासी म्हणजे चारी बाजूला सगळीकडे काय म्हणतात तर सगळीकडे अंकुर जोरातात. हे असं जे काही निरनिराळे खाली व सगळीकडे चारी बाजूला अंकुर निघत आहेत आणि जोरावत आहेत. खोलावती अंगारे म्हणजे ते अंकुर असे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मग आधिली देहांतरे निरनिराळे देह खाली चारी बाजूला चोहीकडे जात आहेत, आणि उठती जे अपारे अपार वाढत आहेत ते चौपासी चारी बाजूनी अंगारे खोलवती अंकुर जोरावत आहेत. ओढी मूळ वरती फक्त मूळ आहे, त्या मुळाला आता भरा 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 अंकुर फुटत आहेत. ऐसे भवद्रुमाचे मूळ ते ऊर्ध्वी करी बळ, मग आणियांचे बेंचळ आधी दावी.
इतकंच काय तर मिळालं, हा जो भवद्रुम म्हणजे संसाररूपी वृक्ष आहे ना, ते संसाररूपी वृक्ष मूळ म्हणजे मायेच्या म्हणजे वरच्या बाजूला या ब्रह्माच्या ठिकाणी असं काही बळाने बांधलं जातं की मग आणि यांचे बेंचळ आधी दावे, त्याची टोकं असतात ना अग्र, ते टोकं कशी होतात, त्या टोकाचे असे जुंबाडे बाहेर येतात, खाली येतात. अंकुराचे आपण झुपके म्हणूया, अंकुराचे झुपकेच्या झुपके बाहेर आणि यांचे बेंचळ असं म्हटलं आहे. म्हणजे असे इतक्या जोरावर येतात की अंकुराचे मोठे मोठे झुपकेच त्याच्यातून बाहेर येतात. म्हणजे खरं तर मुळाला शाखा, त्या शाखेला उपशाखा असं व्हायला हवं, पण त्याच्याऐवजी झुपकेच्या झुपके त्या मुळाला अंकुर फुटून वाढायला लागतात. त्या भवद्रुमाचं मूळ आहे आणि बळाने वाढतात बरं का. ऊर्ध्वी करी बळ, ऊर्ध्व भागामध्ये इतका ताकदीने ते वाढत असतात की त्याला म्हणजे पालवी वगैरे असं नाही आहे. ते पुढे येणार आहे अगदी छान लुसलुशीत पानं, पण ती पण कशी वेगळी आहेत. तर इथेमुळे आता त्याला अंकुर फुटत आहेत आणि भराभर त्या मोठ्या प्रमाणात शाखा उपशाखा त्यांचे झुपकेच्या झुपके वाढत आहेत. ते इथं चित्तवृत्ती पहिले, महत्त्व उमलले, ते पान वाढले दुलले एक निघे. आता ते काय म्हणत आहेत की हे जे झुंबडाच्या झुंबड वाढली, झुपकेच्या झुपके वाढले, त्या झुंबाडात चिदवृत्ती म्हणजे माया, चिदवृत्ती आली आहे आणि त्या मायेपासून पहिल्याच प्रथम महत्त्व तेही आलं. माया आली, महत्त्व आलं. म्हणजे आता मूळ परब्रह्म, आता बघा ना, हे वृक्ष म्हणून आपल्याला त्यांनी ऊर्ध्व मुळं आणि त्याला आता फांद्या वगैरे आहे, पण आपण एरवी जरी विचार केला तरी तसंच आहे. मूळ परब्रह्म, त्या परब्रह्मातून मूळ माया. आता या परब्रह्म म्हणून त्या ऊर्ध्वी असणाऱ्या मुळाला ही माया आली. ती कशी आली तर या रूपकातून झुपकेच्या झुपके आले, अंकुरले, पुढे पुढे झुपके आले आणि त्या झुपक्यांना काय आल्या तर ती माया आली. आणि मायेपासून पहिलं प्रथम झालं ते महत्त्व. हे असं उमललेलं एक पान, ते पान वाढले दुले, चांगलं अगदी उमललेलं लुसलुशीत असणारं एक पान त्याला निघालं. मुळाला फांद्यांचे झुंबडेच्या झुंबडे आले आणि त्याला एक महत्त्वाचं एक पान आलं आणि ते मात्र असं छान लुसलुशीत वाल्ले दुल्ले एक निघे, एक छान लुसलुशीत पान आलं. मग सत्वरजतम मातको त्रिविध अहंकारू जो एकू, तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे. आता काय झालं, त्या पानाला सत्वरजतम ह्या तीन प्रकारचा खाली मुख असलेला, अधोमुख, तिवणा अधोमुख, सत्वरजतम या तीन प्रकारचा जो अहंकार आहे, त्या अहंकाराचं खाली मुख असलेल्या तीन पानाचा एक शेंडा असा तो त्याला फुटला. आधी एक पान आलं महत्त्वाचं, त्या महत्त्वाला आता सत्वरजतमाचं तीन पानाचा एक शेंडा फुटला. ऊर्ध्वी मुळाला फांद्यांची झुंबडं, त्या फांद्यांच्या झुंबडाला एकच महत्त्वाचं पान आणि त्या महत्त्वाच्या पानाला आता सत्वरजतम ह्या तीन पानाचा एक शेंडा म्हणजे एक अंकुर फुटला. तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे, त्याला अंकुर फुटला सत्वरजतमाचा. डोळ्यापुढे आणा, ऊर्ध्व मुळं, वरती मूळ आहे, त्या मुळाला फांद्या उपफांद्याचा खूप मोठा पसारा पसरला आहे, त्याला एक छान लुसलुशीत पान आलं आहे महत्त्व. त्या महत्त्वाला सत्वरजतमाचा अंकुर फुटला आहे आणि त्याचा एक शेंडा त्या सत्वरजतमाचा फुटलेला आहे. आता ह्या आपण 92 ते 95 या ज्या 4 ओव्या पाहिल्या, त्या 4 ओव्यांमध्ये आपल्या लक्षात आलं की ही जी माया आहे, ही मायाच कशी मूळ धरायला लागली. त्या मूळ परब्रह्म परमतत्व जे आहे, ब्रह्म आहे, त्या ब्रह्मातून कसं आलं आहे आणि हे मूळ ब्रह्म असूनसुद्धा त्याचे जे अवमूल्यन खाली खाली आलं ना, त्यामुळे त्याचं अवमूल्यन झालं आहे आणि त्या अवमूल्यन जे आहे ती म्हणजे माया आहे. आता ही माया मूळ धरते आणि तेव्हा ही संबंध आता अनंतसृष्टी तिच्या योगाने, दृश्यसृष्टी जी आहे ती सगळी मायेच्या रूपाने आपल्याला दिसणार आहे. म्हणजे दृश्य जग निर्माण होणार आहे. एकूण काय, आता या ऊर्ध्वी मूळ असणाऱ्या वृक्षाची एवढी खाली खाली प्रगती झाली आहे, एवढ्या फांद्या उठलेत, महत्त्व आलं आहे, त्रिगुणांचे अंकुर फुटलेले आहेत आणि आता ह्याच्यातून संबंध दृश्य जगाचा पसारा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो बुद्धीची घेऊन आगारी भेदाची वृद्धी करी, तेथे मनाचे डाळ धरी साजेपणे. आपण पाहिलं सत्वरजतम या 3 गुणांचा अहंकाराचा म्हणजे हा फुटला, अंकुर फुटला आहे. तो बुद्धीची घेऊन आगारी, आगारी म्हणजे एखादी फांदी, डाळ. काय झालं तर बुद्धीची, त्या सत्वापासून होणाऱ्या बुद्धीची एक फांदी किंवा एखादा शेंडा
ते काय करतं, भेदाची वृद्धी करी, भेद वाढवतो. तिथे मनाचे डाळ धरी साजेपणे, आणि मग मनाची डहाळी वाढायला लागते. एवढंच घडतं. तिन्हीचे अंकुर फुटले सत्वरज तमाचे, पण त्या त्रिगुणात्मक असणाऱ्या त्यातल्या त्या सत्वापासून बुद्धीचा शेंडा धरून भेदाची वृद्धी वाढते, आणि अशी टवटवीत अशी एक फांदी, एखादी डहाळी वाढायला लागते. कसली? मनाची. त्रिगुण जे आहे त्या त्रिगुणातून एक पहिली फांदी वाढली आहे, ती मनाची फांदी वाढली आहे. बघा बरं, त्रिविध गोष्टी झाल्या, सत्वरजतम झाले. आता या बुद्धीच्या फांद्या वाढणार आहेत, नाही असं नाही, परंतु तो जो भेद वाढला जातो आहे त्यातून पहिलं काय तर मनाची डहाळी बाहेर येते. सगळं मनावर अवलंबून आहे. त्यामुळे ही मनाची डहाळी पहिली सशक्त होते. सत्वरजतमाच्या अंकुर फुटले, आणि आता पहिली जी फांदी बाहेर पडलेली आहे ती बुद्धिभेद करून बाहेर पडलेली आहे, आणि ती मनाची फांदी पहिली बाहेर पडली. आता सगळ्या येणार आहेत एक 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 करून. ऐसा मुळाची या गाढिका, विकल्परस कोवळिका, चित्त चतुष्टय डहाळिका कोंभई जेतो. आता एकदा ती मनाची डहाळी बाहेर आली, त्या डहाळीच्या त्या चांगली ती एकच डहाळी चांगली बाहेर आलेली आहे, तिच्याबरोबर निरनिळ्या विकल्परूपी रसाच्या, त्या विकल्परूपी रसाच्या भरलेल्या म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा छोट्या छोट्या लहान लहान फांद्या या त्या त्रिगुणात्मक अहंकारातून फुटलेल्या आहेत. आधी मन ही डहाळी आली, आणि आता मुळाची या गाढिका, गाढिका म्हणजे अशा बळकट, दृढ, घट्ट. ऐसा मुळाची या गाढिका, विकल्परस कोवळिका, त्या अशा घट्ट फांदीला आणखीन कोवळ्या कोवळ्या फांद्या आल्या. आणि त्या कोवळ्या फांद्या कसल्या? तर चित्त चतुष्टयाच्या, मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा लहान लहान फांद्या त्याच्या बाहेर आल्या. संकल्प, विकल्प, हवं नको पण याच्या योगे ही मनाची जी फांदी आहे ना ती अशी फोफावायला लागते. आधी मनाची फांदी आली, आणि त्या मनामध्ये मग संकल्प विकल्प येतात. हे आवडतं, ते नावडतं, हेच लागतं, असंच असावं लागतं, असं सगळं आपण म्हणतो. त्यामुळे त्या मनाच्या डहाळीला ह्या चतुष्टयाच्या 4 भागांनी युक्त अशा कोवळ्या कोवळ्या आणखीन 4 फांद्या मनबुद्धी चित्त अहंकाराच्या येतात. आता हे जे 4 भाग आहेत ते बरोबर आपापल्या परीनं खेळवतात. या त्रिगुणात्मक अहंकारापासून पुढे जे विकार सगळे निर्माण होणारे, तर ह्या मनबुद्धी चित्त अहंकार, मनाची डहाळी आधी मोठी, आणि त्याला ह्या 4 भागातल्या मनबुद्धी चित्त अहंकाराच्या डहाळ्या आलेल्या आहेत. मग आणखीन काय झालं? मग आकाश, वायू, द्योतक, आप, पृथ्वी हे 5 फोक. सगळं लक्षात ठेवायचं बरं का. ऊर्ध्वी मुळं, वरती एकच मूळ आहे, त्या मुळाला चांगली अंकुर फुटले अज्ञानाचे, त्या अज्ञानाच्या अंकुराला महत्त्वाला मग आता सगळ्या पुढच्या याच्या चतुष्टय म्हणजे सत्वरजतम, त्या सत्वरजतमाला आता हे मन, बुद्धी, अहंकार, चित्त, मग आधी मन, आणि मग बाकी 4 चतुष्टय फुटला आहे. आता पंचमहाभूत, त्या आकाश, वायू, द्योतक म्हणजे तेज, आप आणि पृथ्वी हे 5 फोक. आता फोक म्हणजे आपण कांड धरूया, फांद्याच त्या. आणखीन एक हे फुटला आहे. महाभूतांचे सरोख सरले होते. आता हे झालं पंचमहाभूतांचं. तर त्याच्यातूनच ह्या आकाश, वायू, तेज, उदक वगैरे ह्या पंचमहाभूतांचे सरळ जोराने फोक म्हणजे कांड वाढायला लागतात. आणखीन एक कांड त्याला एक आणखीन फांदी फुटते, आणि त्याला हे पंचमहाभूतांची कांड येतात. म्हणजे एकाच त्या अहंकारातून पंचमहाभूताची कांड वाढतात. पंचमहाभूत आपल्याला माहिती आहेत. ह्या पंचमहाभूतांच्या ठिकाणी पंच ज्ञानेंद्रिय आहे. त्या ज्ञानेंद्रियांचं आणि त्या ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 त्यांचे विषय, यांचे पण वेगवेगळे कोंब फुटणार आहेत. त्याला अशी चांगली या 5 ज्ञानेंद्रियांच्या विषयांची कोवळी कोवळी पानं पण फुटणार आहेत. आणि मग ही ज्ञानेंद्रिय जी आहेत, म्हणजे आता श्रवण, काय, ही सगळी त्वचा वगैरे वगैरे, तर ह्याच्या या सगळ्या ज्ञानेंद्रियांची जी काही जे काही अनुभव आहेत, ही इंद्रिय आपल्याला सगळ्या या जगातलं ज्ञान प्राप्त करून देणार आहेत. या इंद्रियांचं एवढं महत्त्व काय? तर या इंद्रियांच्या मार्फत आपण या दृश्य जगातल्या गोष्टी समजून घेणार आहोत. कितीही जरी ते दृश्य जग नाशिवंत असलं, भ्रमात्मक असलं, तरी त्या सगळ्या दृश्य जगाची ओळख या 5 ज्ञानेंद्रियांच्या मार्फत आपल्याला होणार आहे. त्यामुळे या पंचमहाभूतांचे जे 5 विषय आहेत, किंवा या 5 ज्ञानेंद्रियांचे जे 5 विषय आहेत,
त्याचे जे शब्द स्पर्श रूप रसगंध हे सगळं ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला होणार आहे. आणि स्वाभाविकच ज्ञानेंद्रियामार्फत ते बुद्धीला आपल्या कळणार आहे. ती जी बुद्धी आहे किंवा मग अशी म्हटलं तसं त्या बुद्धीचं जे हवं नकोपण आहे ते मिळवण्यासाठी बुद्धीला काय हवं आहे त्याचा प्रयत्न करणार आणि ते प्रयत्न ज्ञानेंद्रियांच्या मार्फत करणार, असं सगळं घडेल. म्हणून ते आपल्याला सांगतात की तैसेची श्रोत्राती तन्मात्रे. आता श्रवणापासून सुरुवात केली, आधीच्या ह्याला कळलं आपल्याला, आता त्याला सत्वरजतम, त्याच्यामध्ये त्याला फुटलेलं मन, त्या मनानंतर चतुष्टय म्हणजे बुद्धी चित्त अहंकार हे आलं, त्याच्यातून आता पंचमहाभूतं आली. आता तेही ज्ञानेंद्रियांचा विचार केला. तैसेची श्रोत्रादी म्हटलं म्हणजे पाचवी ज्ञानेंद्रिय त्याच्यात आली आणि तन्मात्रा म्हणजे त्याचे विषय आले. तिथे अंगवसा गर्भपत्री त्या ज्ञानेंद्रियांच्या आणि त्यांच्या विषयांची आपोआपच त्याला पालवी फुटली. आणि मग फार गोड शब्द वापरला आहे, लुळलुळी ते विचित्रे उमलती घा. म्हणजे अगदी पूर्ण नाही उमललेलं, कोवळं अगदी उमललेलं नाही, अशी एकसारखी एक नसलेली अशी पानं तयार होतात. फार उमललेली आहेत, अजून कोवळी आहेत ती, पण सगळी ज्ञानेंद्रिय त्यांचे विषय या सगळ्यांच्या बद्दलची अगदी पूर्णपणे न उमललेली पण अशी एकासारखी एक नसलेली. बरोबर आहे, इंद्रिय वेगवेगळी आहे, त्या इंद्रियांचं प्रतिनिधित्व करणारी ती जी पानं आहेत ते आकार त्यांचे वेगवेगळे आहेत. त्या स्वाभाविकच एकासारखी एक नसलेली पण कोवळी असणारी पानं अजून पूर्ण उमलली नाही आहेत, अशी उमलायला लागलेली आहेत असं ते म्हणतात. त्यामुळे ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला बुद्धीला ह्या दृश्य जगाचं ज्ञान होणार आहे. ते कसं होणार आहे याचा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. आणि ह्या ऊर्ध्वी मूळ असणारं झाड आता अधोमुख म्हणजे फांद्या कशा कशा त्याच्या वाढत आहेत याची कल्पना केली. या देहाची मोठी गंमत आहे बरं का. आपण 5 ज्ञानेंद्रिय त्याचे 5 विषय असं पण पाहतो आणि हे जे विषय आहेत ते ग्रहण करायला या देहाला या 5 ज्ञानेंद्रियामार्फतच करता येईल. म्हणजे असं आहे की एखादा माणूस अंध असेल तर त्याला वस्तू दिसणार कशी. अन्य सगळे आपण असा अनुभव लोकांना असतो की ज्याचा एखादा अवयव थोडा कमी याचा असेल तर बाकीची इंद्रिय साथ करतात. म्हणजे अंध असणाऱ्या माणसाला वास जरा चांगला पटकन येतो किंवा आजूबाजूचं भान त्यांना बरोबर असतं, आपल्या भोवताली कोण आहे हे त्यांना स्पर्शाने किंवा नुसत्या ह्यांनी स्वजाणीव कळते असं आपल्याला दिसतं. पण खऱ्या अर्थाने आपण जर आपला विचार केला तर ही 5 ज्ञानेंद्रिय ज्ञान जे ग्रहण करतात ते ग्रहण करायला देहाला या इंद्रियांची गरज आहे. या इंद्रियांखेरीज या देहाला काही कळणार नाही. आणि या सगळ्या इंद्रियांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानांचं ग्रहण करायला मन ही एकच गोष्ट पुरते. एकाच मनाला या 5 ज्ञानेंद्रियांनी गोळा केलेली जी गोष्ट आहे ती कळते. दिसलं जरी डोळ्याला तरी ते मनच ग्रहण करतो, ऐकलं जरी कानाने तरी ते मनच ग्रहण करतो, स्पर्शज्ञान जरी त्वचेमार्फत आपल्याला झालं तरी ते मनालाच कळतं. त्यामुळे एकाच ठिकाणी हे विषय जाऊन पोचतात. एका मनाच्या ठिकाणीच ही ज्ञानेंद्रियांची माहिती गोळा होते. आता प्रत्येक विषयाकरता एक वाट आहे. प्रत्येक विषय या इंद्रियांच्या मार्फत आहे. अगदी बघणंच आहे, रूप म्हणजे एखादं गोष्ट दिसणं त्याचं जे काम आहे ते डोळ्यांनीच करायची गोष्ट आहे. त्या डोळ्यांनीच वस्तूचं आपल्याला रूप रंग त्याचा परिचय कळेल. आणि आपल्याजवळ असणारी जी ज्ञानशक्ती आहे, जे ग्रहण करण्याची शक्ती आपल्याला आहे ती सगळी त्या इंद्रियांच्या मार्फत आपल्या ज्ञानेंद्रियाकडे जाईल, ज्ञानेंद्रियामार्फत बुद्धीला जाईल. आणि ही जी सगळी पंचमहाभूतांचे ज्या अंकुर फुटतात असं वर्णन केलं ना आता की ह्याला सगळं हे फुटलं तसं त्यांना इंद्रिय त्यांचे विषय हे सगळं अंकुर फुटतील. आता अंकुर फुटतील याचा अर्थ काय तर आपल्याला ज्या सद्वस्तूचं ज्ञान घ्यायचं आहे, जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचं ज्ञानात रूपांतर आपल्याला करायचं आहे, त्याला कशा कशा मार्गाने आपल्याला जायचं आहे ते आपल्याला ते सांगणार आहे. म्हणून त्यामुळे याच ऊर्ध्वी मूळ असणाऱ्या वृक्षाला आधळा शाखा कशा पसरल्या आहेत, कशा कशाच्या शाखा आहेत, कुठल्या शाखेतून कुठलं अंकुर कशी पालवी फुटते ते आपल्याला सांगतात. आणि मग आता हे जे इंद्रियांच्या फांद्या आपल्याला आहेत त्या इंद्रियांची फांदी आपल्या त्या इंद्रियांचं ज्ञान पोचवण्यासाठी जी शक्ती वापरते. म्हणजे कान समजा आहे तर कान हे त्या पंचमहाभूतांच्या ज्या पृथ्वी आप तेज वायू आकाश आहे त्या आकाशाच्या फांदीमध्ये
त्या फांदीला जणू की ओढ लागते, कारण कानाचा संबंध आकाशाशी, त्यामुळे तिथे ओढ लागते आणि मग ती लहानशी फांदी तिथून बाहेर पडते. म्हणजे पंचमहाभूत आणि 5 ज्ञानेंद्रिय, त्या 5 ज्ञानेंद्रियांचे विषय हे त्या त्या ह्याच्यातून बाहेर पडतात. कुठला विषय कुठल्या इंद्रियांनी कुठल्या पंचमहाभूताकडून घ्यायचा हे आपल्याला माहिती आहे. आकाश आहे, कान आहे आणि शब्द आहे. म्हणजे तिथून ती 100वी ओळी आहे, त्या नुसतंच त्यांनी म्हटलं आहे शब्दांकुरापर्यंत त्या श्रोतांची वाढ होते. आणि मग ज्ञानेंद्रिय त्यांचा विषय स्वाभाविकच एक एक कांड त्याचं तयार होतं. म्हणजे कसं होतं, पंचमहाभूताची कांड तयार आहेत, पंच ज्ञानेंद्रियांची कांड तयार आहेत, त्यांच्या 5 विषयाची कांड आहेत. ती कुठून बाहेर पडली, कुठल्या 2 फांद्यांमधून अंकुर बाहेर आला हे दाखवून त्यांनी उदाहरण म्हणून शोधतो. म्हणजे कानांचं घेतलं की कान हे त्या पंचमहाभूतातल्या आकाशाच्या ह्याच्यातून बाहेर आला अंकुर, आणि त्या कानातून श्रवण करणं म्हणजे शब्द आवाज, त्या शब्दाचा अंकुर बाहेर पडला. म्हणजे फांद्यांचं जंजाळ जे वाढलं ते कसं वाढलं, तर पंचमहाभूत पंच ज्ञानेंद्रिय 5 विषय हे त्या त्या फांदीतून एक 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 बाहेर आले असं आपल्याला दिसेल. अंग त्वचेचे वेल पल्लवे स्पर्शांकुरी घेती धाव, ते इथं बांबळपणे अभिनव विकारांचे. आता श्रवणाचं उदाहरण 100व्या ओळीत दिलं आहे. आता इथे ते म्हणतात की आपलं जे शरीरातलं इंद्रिय आहे अंग त्वचेचे वेल पल्लवे. आता ही जी त्वचेचं वेळ आहे ते जे पानं म्हणजे स्पर्शांकुरापर्यंत ते जातं. त्वचा जी आहे त्या त्वचेचा जो वेल फुटतो तो स्पर्श या विषयापर्यंत जातो. 5 ज्ञानेंद्रियांमधली त्वचा, मग त्वचेचं काम काय तर स्पर्श, तर त्याच्यातून तो वेल फुटला आणि मग अशी खूप वृद्धी व्हायला लागते, नवे नवे विकार. कारण एकच एक नाही ना, थंड स्पर्श, उन्हाचा स्पर्श, जे काही असतील ते सगळेच. वात्सल्य नावाचं लहान बाळ आहे आणि आईची भेट झाली की तो वात्सल्याचा स्पर्श आहे. तर असं जे निरनिराळे आहे ते निरनिराळे अंकुर फुटतात. म्हणजे आत्ता आधीच्या ओळीत सांगितलं पंचमहाभूत पंच ज्ञानेंद्रिय पंचविषय असे एकेका बेचकीतून बाहेर आले. आता ते मिळाले आणखीन धुमारे फुटतात. ते कसे फुटतात, ते एक नुसतं त्वचा आणि स्पर्श असं जरी घेतलं तरी त्याला विकारांची अनेक हे फुटतात आणि त्याची वृद्धी होते. पाठी रूपपत्र पेलोवेली चक्षु लांबते कांडे घाली, तेथ व्यामोहता भली पहाळी जाय. आता 102वी ओवी जी आहे त्याच्यामध्ये आता 3रं त्यांनी इंद्रिय दिलं. श्रवणाचं सांगून झालं, त्वचेचं सांगून झालं. आता ते म्हणतात रूपाविषयी. आता रूपविषयीची जी पानं वाढलेली आहेत तिथपर्यंत काय होतं, तर चक्षु डोळ्यांचं जे इंद्रिय आहे ते असं लांबल्याचं कांड वाढतात, फांदी वाढते. इंद्रिय डोळे, त्याचं काय तर रूप आहे त्याचा विषय आणि त्याला फुटणाऱ्या फांद्या. आता किती डोळ्यांना दिसणारी रूपं आहेत आणि त्यामुळे इतक्या फांद्या वाढणार. एकच एक थोडंच आहे की एकच एक रूप दिसलं आणि डोळ्यांची तृप्ती झाली असं नाही होत. डोळ्यांना अनंत रूपं अनंत क्षणाला दिसत असतात. त्यामुळे त्या डोळ्यांच्या पुढे डोळ्यांचा विषय जरी एकच असला रूप तरी अशा विविध फांद्या त्याला फुटतात आणि त्याचा भ्रमाचा विस्तार व्हायला लागतो. आता काय करावं, म्हणजे प्रत्येक इंद्रियांचं, मग वायुतत्वाचं इंद्रिय घ्या ते सर्वांगाचं आहे किंवा त्याचा विषय जो स्पर्श आहे मग अशी आपण पाहिलं तर ते निरनिराळे विषय, त्यामुळे निरनिराळ्या फांद्या. आत्ता म्हटलं तसं त्या चक्षु तेजाच्या फांदीला जे डोळ्याचा एक कोंब फुटलेला असेल तर डोळ्या या ज्ञानेंद्रियांकडून जे काही रूप पाहायला मिळेल, किती विषय त्या डोळ्याच्या द्वारे आपल्याला बघायला मिळतात, तेवढ्या फांद्या वाढत जातात. आता पुन्हा या 3 विषयांना आपण समजा आणखीन 3 महाभूतांचा विचार केला म्हणजे सात्विक माणसाला वेगळी रूपं दिसतील, रजोगुणी माणसाला आणखीन वेगळं दिसेल, तमोगुणी माणसाला वेगळं दिसेल. त्यामुळे ज्या दृष्टीने बघण्याच्या गोष्टी आहेत तशा फांद्या त्याला फुटत जातात. आकाश वायू तेज ही 3 जी महाभूतं आहेत ती सूक्ष्म आहेत, निराकार आहेत. त्यामुळे त्यांचं आपल्याला हे दिसेल. आणि रसाचे अंग वसे वाढता येगे बहुत असे, जिव्हे आरतीची असोसे निगती वेचे. पुढे तर म्हटलं रसविषयी तर काय बोलावं, इतकं वेगाने वाढलेलं असतं की जिव्हेला जी काही इच्छा होते तशी तिची पानं फुटतात. आणि तशा म्हणजे आता अधशाखा जे काही शब्द आपल्याला एवढाच शिकायचा आहे त्याच्यामध्ये कशा फांद्या फुटले आहेत त्याचं आपल्या लक्षात येईल.
आपण तर दमछाकच झाली आपली, की आपण 88व्या ओळीला सुरुवात केली तेव्हा बरं वाटलं आपल्याला की अज्ञान आहे. त्या अज्ञानालाच त्यांनी अबोध म्हटलं, मान्य आहे आम्हाला. जर का त्याचं विषयांकडे आपण गेलो तर सर्वसामान्यांसारखं आपलं षड्रिपुंगळे जागू, म्हणून आपण संतांच्या रस्त्याने जायचं म्हटलं तर ज्ञान होईल, हे पण आपल्याला कळलं. आणि मग ज्या शाखा वाढायला लागल्या, मग महत्तत्व काय, मग सत्वरजतम काय, पंचमहाभूत काय, आणि आता तर ज्ञानेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रियाचे विषय आणि त्या विषयातला या 3 प्रकारांनी असणाऱ्या लोकांचे आणखीन विविध 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 असे सगळे प्रकार असं त्यांनी पाहिले. आणि एवढी त्याला पानं फुटतात अशा प्रकारची. तैसीची कौभेलोती गंधे, घ्राणाची डिरी थांबू बांधे, तेथ तळू घे स्वानंदे प्रलोभाचा. गंधाचं पण सांगितलं तर काय होईल, तर गंध या विषयाचा जो आहे त्या अंकुराची वाढ होते आणि घ्राणेंद्रियाचा जो शेंडा आहे त्या शेंड्याचं बळ वाढतं. घाणाची डिरी थांबू बांधे, तो शेंडा प्रबळ होतो, म्हणजे गंध घेण्याची त्याची जी शक्ती आहे ती वाढते. आणि मग त्या घ्राणेंद्रिय मोठ्या आनंदाने ते तर तळू घे स्वानंद आहे प्रलोभाचा. ते घ्राणेंद्रिय अगदी आनंदाने आणखीन लोभाचा तळ घेतं, म्हणजे घ्राणेंद्रिय घ्राणेंद्रियाला गंधाचा लोभ होतो. माऊलींची कल्पनाशक्ती काय आहे ते आपल्या लक्षात येईल, की अशा निरनिराळ्या ज्ञानेंद्रियातून ह्या अशा फांद्या फुटतात आणि मग तेवढ्या अधशाखा खाली खाली शाखा वाढलेल्या आहेत. 5वं महाभूत पृथ्वी, मग ह्या पृथ्वीचा तिचा विषय गंध, म्हणून पृथ्वीला म्हणतात ना, पृथ्वीला सुगंधा नाव दिलं ते धव्यासाठी की तिचा मूळ हे जो काही गुण आहे तो गंध आहे. तर असं हे घ्राणेंद्रिय त्याला सगळे गंध ओळखता येतात आणि म्हणून पृथ्वीच्या फांदीला हा असा घ्राणेंद्रियाचा अंकुर फुटतो. तो अंकुर वाढत 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 जातो आणि गंध हा विषय कितीही वाढतो. एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी, या संसाराची या अवधी सासनिजे. सासनिजे म्हणजे एकंदर समग्र सामग्री ज्याला म्हणतो असं. ते म्हणतात महद अहम बुद्धी. त्या महत्त्वापासून सुरुवात झाली ना, अधश शाखा म्हणजे आधी मूळ झालं, मग खाली ज्या फांद्या सुरू झाल्या त्या फांद्याच्या तिथे आपण पाहिलं की भराभरा असे फांद्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे आले आणि त्याच्यात ते महत्त्व आलं. त्या महत्त्वापासून हे काही जे काही अहंकार, बुद्धी, मन, पंचमहाभूत सगळे जे समुदाय निघाले. एवं महद अहम बुद्धी मने महाभूत समृद्धी, खूप मोठे फांद्या सुरू झाल्या. या संसाराची या अवधी सासनिजे, ही सगळी जी काही ना संसार वृक्ष आहे, त्यामुळे त्या संसार वृक्षाची ही सगळी संसाराची ही मर्यादा तयार व्हायला लागली. म्हणजे आता तो वृक्ष फोफावायला लागला असं म्हणूया. आता आपण लक्षात घेऊया, ही जे शब्दस्पर्श रूपरसगंध आत्ता आपण पाहिले त्यांनी काय काय झालं, तर त्यांनी काय वाढतो. समजा आपण म्हटलं की शब्द म्हणजे आवाज, याने आपल्याला निंद्या गोष्टी वाढतात. आवाजाचं ज्ञान झालं त्या इंद्रियाला की आता फांद्याच वाढायचे, तर जेवढे आवाजांचे प्रकार आहेत तेवढ्या फांद्या वाढल्या. किंवा स्पर्श आहे त्याचे विकार वाढले. एकच काही स्पर्श नाही, स्पर्शाचे अनेकाने विकार आहेत, तेवढ्या फांद्या वाढल्या. रूपामुळे मोहाच्या गोष्टी वाढल्या, कारण कुणाला कुठल्या गोष्टीचा मोह आहे ते त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे. त्यामुळे एक रूप ह्या शब्दाची एकच काही फांदी नाही, अनेक फांद्या वाढल्या. किंवा जिव्हा लोलूप म्हटलं तर रसाच्या अनेक फांद्या वाढल्या. आता गंधाचं पण पाहिलं की निरनिराळे गंध, त्यामुळे घ्राणेंद्रियाच्या अनेक फांद्या. असं या मन, बुद्धी, अहंकार आणि ही पंचमहाभूत, अर्थातच अष्टधा प्रकृती म्हणजे सत्वरजतम पण आले, या सगळ्यांनी हा संसार वृक्ष फोफावला. अधश शाखा असा विषय आपला चालला आहे, त्यामुळे ह्या अधश शाखा सगळ्या फोफावल्या. या 8 अंगांनी फोफावलेल्या आहेत. म्हणजे हा 8 अंगांनी हा वृक्ष सतत वाढतो आहे. जरी सुरुवात करताना उर्वी मुळं वरती मूळ आलं आणि मग आपण म्हटलं की निम्या ठिकाणी फांद्या अशा वाढायला लागल्या, मग त्याला महत्त्वाचं एकच पान आलं आणि मग तो जो काही वाढ झालेली. आत्ता आपल्या असं लक्षात येईल की ही जी काही 8 अंग आहेत, पंचमहाभूत आणि सत्वरजतम, या 8 अंगांनी हा वृक्ष सतत वाढतो आहे. याला आता थांबवणं शक्य नाही आहे, कारण ह्या प्रत्येक इंद्रियांचे विषय त्या व्यक्तिगणिक वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे ओढ्यागणिक त्याच्या फांद्या आहेत आणि त्यामुळे तो सतत वाढतो आहे. बरं असं आहे की हा काय करतो आहे, सारखं
जीवाला अतृप्त ठेवतो आहे आणि त्यामुळे त्या तृप्ततेसाठी आणखीन ते वाढतो आहे. जीव जो आहे तो नाना वासनांचा धनी आहे ना. आत्ता ह्या क्षणाला ही वासना, दुसऱ्या क्षणाला ती वासना. म्हणजे आपला उदाहरण म्हणूनच घ्यायचं की आपल्याला मोगऱ्याचा गजरा मिळाला की असं वाटतं चाफ्याची फुलं नाही आज मिळाली. चाफ्याची फुलं मिळाली की आणखी असे निरनिराळ्या गंधांची आठवण ना. तेवढ्या गंधांच्या फांद्या त्याला फुटलेल्या आहेत. तर जीव काही असा एका ठिकाणी तृप्त होत नाही, एका ठिकाणी थांबत नाही. नाना निरनिराळ्या वासना आणि अनेक जीवांना अनेक प्रकारच्या वासना, या वासनांचा तो धनी असतो. आणि म्हणून त्या वासना पूर्ती होण्यासाठी तो काय करतो, तर तो भोगलोलूबद्ध तेवढी फांदी त्याची वाढते. अधश शाखा का वाढत आहेत, खाली एवढ्या फांद्या का वाढत आहेत, तर माणसाची काही तृप्ती होत नाही. त्याच्या जेवढ्या म्हणून वासना आहेत त्या सगळ्या वासनांची तृप्ती करण्यासाठी तो प्रयत्न करतो. तेवढ्या फांद्या त्याला फुटतात. 3 शब्द आपल्याला हवेत. तृप्ती हवी, समाधान हवं, शांती हवी. परंतु वासनांमुळे हे 3 शब्द दूरच असतात. आता इंद्रिय आणि वासना आणि ह्या सगळ्या 8 अंगांनी आपण त्या अधश शाखा वाढतात असा विचार करतो. तर इथे आता काही याला जागाच नाही आहे. तृप्तीला, समाधानाला, आनंदाला, शांतीला जागाच नाही आहे. हे असं अधश शाखा, फांद्यांच्या शाखा वाढतात आणि वासनांची तृप्ती काही होत नाही आहे. त्या वासनांची तृप्ती नाही. मग काय होईल, तर वासनांची तृप्ती नसल्यामुळे तो जीव ह्याच्यातच अडकतो, जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये. त्या वासना पूर्ण झाल्या नाहीत, मग पुन्हा जन्म, मग या जन्मात त्या वासना, मग आणखीन वासना, मग आणखीन पुढला जन्म, असं त्या सुखासाठी किंवा त्या वासना पूर्तीसाठी धडपडणारा तो जीव पुन्हा यामध्ये अडकतो आहे. आता हा जो जीव खरं तर विषय जे सगळे आहेत त्या विषयांच्या तो नादी लागतो म्हणून अडकतो. आता आपण जे अगदी सुरुवातीला 2 मार्ग पाहिले ना, की आपल्याला अबोधू अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग मिळाला. आपण गाढ झोपेचं पण उदाहरण घेतलं होतं की गाढ झोपेतून आपल्याला जाग आली. आता जाग आल्यानंतर आपण जर विषयांकडे गेलो, राग लोभ मद मत्सर, तर विपरीत ज्ञान झालं. पण त्याच्याऐवजी आपण सद्वस्तूकडे, परमात्म्याकडे गेलो, संतांच्या मार्गाकडे गेलो, तर मग आपल्याला ज्ञानाचा मार्ग मिळाला. तसं ते आपल्या इथे सांगतात की हे जे सगळं फांद्या चालल्या, अधो शाखा चाललेल्या आहेत, जर का हा जीव याच ह्याच्यामध्ये अडकला, वासनांची तृप्ती, जन्म मृत्यू, पुन्हा चक्र चालू, म्हणजे सुखासाठी धडपडणारा जीव पुन्हा यातच अडकेल, याच्यातच राहील. म्हणजे स्वतः तर सुखरूप होणारच नाही. त्याच्यातून तो बाहेर पडल्याशिवाय खरी सुख, खरी शांती ही काही त्याला मिळणार नाही. आणि म्हणून हा वासनांचा जो काही आहे त्याचं दुःखमयच आहे. अधश शाखांच्या या सगळ्या ह्याच्यात पडलं तर काय होईल, तर त्यांनी आपल्याला म्हटलं की ही सगळी जी संसाराची अमर्याद वाढ आहे आणि त्याच्यामुळे तो अडकेल. सगळी सामग्री तीच आहे ना, पंचमहाभूत, पण 5 ज्ञानेंद्रिय, त्यांचे विषय, त्याच्यातच तो अडकतो आहे. त्यामुळे खरं मूळ स्वरूप सुखरूप आहे, पण ते आपण विसरलो आहे आणि त्याच्याऐवजी आपण या दुःखरूप वासनेचे बळी ठरलो आहे. आपण 88 ते 105 ह्या ओव्या पाहिल्या आणि हा संसार वृक्ष कसा वाढतो आहे ह्या विचार केला. कसा वाढतो आहे तर एकाच शब्दामध्ये, अधश शाखा, अधा म्हणजे खाली आणि शाखा म्हणजे फांद्या, अशा खाली त्याच्या फांद्या वाढत आहेत. आता हे जे काही फांद्या वाढल्या त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, तर अष्टधा प्रकृती पाहिली, पंचमहाभूत पाहिली आणि मदबुद्धी अहंकार पाहिलं. यामुळे हा संसार वृक्ष फोफावतो आहे. ऊर्ध्वी मूळ आहे आणि त्याला आज पाहिल्या तशा ह्या अष्टधा प्रकृतीच्या वारे माप फांद्या वाढतात. पण तरीही जीवाला सतत अतृप्त ठेवलं जात आहे. ह्या एवढ्या फांद्या वाढत आहेत, इतके विषय, इतक्या सगळ्या गोष्टी, पण तरीसुद्धा जीव कसा आहे, तो अतृप्त आहे. कारण तो अज्ञानाकडे जातो आहे म्हणून तो अतृप्त आहे. संसार वृक्षाचं ऊर्ध्वमूळ म्हणजे परमात्मा आणि आता संसार वृक्षाच्या या सगळ्या फांद्या खाली येत आहेत. ह्या फांद्यांमुळे आपण पुन्हा त्या विषयांमध्ये अडकतो आहे. आता आपल्या लक्षात येईल की आता ह्या ज्या 106 पासून आपण पाहणार आहोत, ऊर्ध्वी मूळ, मला मराठीत ऊर्ध्वमूल वधशाखम अश्वत्थम प्राहुरयम, याच्याकडे आपल्याला जायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्या लक्षात येईल की अरे 106व्या ओळीपासून
ते सांगतात की आता ह्या 8 अंग झाली सांगून. अष्टांग, अष्टधा प्रकृती सांगितली. या किंबहुना ही 8 अंगे अधिक फोटे परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. ते म्हणतात जसं शिंपल्यावरती रूपं दिसतं ना, चकाकतं म्हणून दिसतं, तर ते कसं तेवढंच दिसतं, एवढंच अधिष्ठान, तेवढंच भासतं. उदाहरण असं दिलं आहे, शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. ते रूपं काही खरं नाही आहे, त्या शिंपल्यावरती ते रूप आहे असं भासतं, एवढंच ते अधिष्ठान आहे. दाखवलं असं की अधश शाखा एवढ्या सगळ्या वाढत आहेत. म्हणजे या अधश शाखेमुळे हा संसार वृक्ष फोफावतोय असं वर्णन झालं आहे. पण माऊली सांगतात फार काय सांगावं, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिकच वाढतो, गोष्ट खरी आहे. पण ते शिंपीवर भासणारं रूप आहे एवढंसं, फार काही नाही. म्हणजे आता फोफावणारा वृक्ष आम्हाला एवढं वर्णन करून सांगितला आणि लगेच आपल्याला दाखवलं की हे म्हणजे एवढंच आहे, अजून खूप बघायचं आहे आपल्याला, असा त्याचा अर्थ. आणि मग ते आणखी काय बघायचं आहे ते आपण सुद्धा पुढल्या याला पाहूया. आज आपण 105 पर्यंत आलो आहे. फक्त अधश शाखा, कशा शाखा फोफावल्या, फांद्या फोफावल्या, त्याचा विचार फक्त आज आपण केला. मुळातल्या अवयवाच्या आत्ता आपण काकांच्या पण ऐकूया, म्हणजे आपल्याला त्याचा अधिक अर्थ समजेल. धन्यवाद.